शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा. हळद काढताना कधी असं झालंय का? कंद तुटले, वजन कमी भरलं, बाजारात भाव पाडलाय आणि वाटलं एवढी मेहनत वाया गेली? मित्रांनो, हे सगळं हळद काढण्याची पद्धत चुकल्यामुळे होतं. आज मी तुम्हाला पुस्तकातली नाही तर अनुभवावरून सिद्ध झालेली हळद काढण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. आणि हो मित्रांनो, जर अजूनपर्यंत तुम्ही कृषी विकास मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे शेतीतील अशीच उपयुक्त अनुभवावर आधारित माहिती नियमितपणे दिली जाते. मी बोलतोय कृषी विकास मराठीवरून. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. हळद काढणीची खरी सुरुवात कुठून होते? मित्रांनो, बहुतेक शेतकरी काय करतो, पाला वाळला की थेट काढणीला लागतो. पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते. हळद काढणीची खरी सुरुवात होते पाणी थांबवण्यापासून. काढणीच्या 15 ते 30 दिवस आधी हळद पिकाला पाणी हळूहळू कमी करून पूर्ण बंद करायचं. याचा फायदा काय होतो? पानातला सगळा अन्नरस कंदामध्ये साठतो. म्हणूनच हळकुंड जड होतात, चमकदार दिसतात आणि भरदार होतात. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत पाणी दिलं तर फुटवे येतात आणि उत्पादन घटतं. भाग 2. पाला कापताना होणाऱ्या सामान्य चुका. आता पाला कापण्याबद्दल बोलूया. मित्रांनो, अर्धवट हिरवा पाला कापला तर कंद कधीच भरत नाही. पूर्णपणे सुकलाच पाहिजे. पाला कापताना जमिनीपासून 1 इंच खोट ठेवायचं आणि विळ्याने नीट कापायचं. कापलेला पाला शेतात तसाच टाकून देऊ नका, तो बांधावर गोळा करा. यानंतर एक महत्त्वाचं काम आहे जे अनेक जण करत नाहीत. पाला कापल्यानंतर शेत 4 ते 5 दिवस उन्हात तापू द्या. यामुळे जमीन भेगाळते आणि काढणी करताना कंद सहज बाहेर येतात. भाग 3. हाताने की यंत्राने काय फायद्याचं? मित्रांनो, आज मजुरी महाग आहे, कामगार वेळेवर मिळत नाहीत. अशावेळी सुधारित यंत्राद्वारे काढणी खूप फायदेशीर ठरते. गादीवाफा पद्धतीत हे यंत्र कंदांना खालून वर उचलतं. म्हणून काय होतं? कंद तुटत नाही, सोलं निघत नाही आणि काढणी जलद होते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मजुरी खर्चात मोठी बचत. थोडक्यात सांगायचं तर आजच्या काळात यंत्र वापरणं म्हणजे शहाणपण. सूर्यचिन्ह. भाग 4. काढणीनंतर केलं नाही तर तोटा नक्की. हळद काढली पण योग्य काळजी घेतली नाही तर दर्जा घसरतो. काढलेले कंद 2 ते 3 दिवस उन्हात वाळवा. माती सुकली की ती आपोआप निघून जाते. यानंतर जेठे गड्ढे, बगल गड्ढे, हळकुंडे, कुजलेले कंद हे सगळे वेगळे करा. लक्षात ठेवा मित्रांनो, काढणीनंतर 15 दिवसांच्या आत प्रक्रिया केली तर हळदीचा रंग, वास आणि बाजारभाव सगळं चांगलं मिळतं. दंडगोल. मित्रांनो, हळद पीक नशिबावर नाही तर पद्धतीवर चालतं. काढणी योग्य केली तर उत्पादन वाढतंच, पण भावही चांगला मिळतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच अनुभवावर आधारित शेती माहितीसाठी कृषी विकास मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत शेती करा डोळसपणे. नमस्कार.